नमस्कार मंडळी, मी स्मिता. माझ्या चॅनलवरती तुमचे खूप स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. आणि मी बनवला आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक. तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले आणि काय काय राहिले बनवायचं, आणि वडसुद्धा मी काढणार आहे. तर तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवरती आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले. डाळ शिजवून घेतलेली आहे, पापड बनवून झाले आहे, पापड तळले आहे आणि नंतर भात झालेला आहे. स्वयंपाकाची मी तयारी केली आहे पूर्ण. भजे पापड झाले आहेत, पुरण पण घेतलं आहे चाळणीमध्ये काढून आणि त्याला चटका द्यायचा आहे. कणिक मळून झालेली आहे, तर मी इकडे भजे बनवून घेणार आहे. तर भजे बनवून झाले की नंतर मी परत पोळ्या बनवणार आहे, पुरणाला चटका देणार आहे. तर इकडे छान भजे तळायला सुरू आहेत, तर मी बघू शकता. आणि नंतर मी पुरणाला चटका देण्यासाठी गूळ टाकला आहे कढईमध्ये. परत मी कटाची आमटीची तयारी केली. आलं लसूण कोथिंबीर खोबरं असा मी मसाला बनवून घेतला आणि साधाच मसाला. त्याच्यामध्ये फोडणी टाकली, टोमॅटो थोडंसं तळून टाकले. अशी साधीच काळ्या मसाल्याची मी कटाची आमटी बनवली. कटाची आमटी झालेली आहे आणि नंतर माझं पुरण पण वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे मी पुरण वाटलेलं आहे. आता नंतर पोळ्या करून घेणार आहे. स्वयंपाक झाल्यानंतर मी हातानेच वड काढला. एका वहीच्या पानावर स्केचपेनने मी वड काढला आणि त्याचीच पूजा केली. बाहेर काय गेलो नव्हतं, गावामध्ये लांब जावं लागतं म्हणून आम्ही घरातच पूजा करतो. अशा साध्या पद्धतीने मी घरामध्येच वडाची पूजा केली. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.